नमस्कार मंडळी. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारं ज्ञानप्रधान शास्त्र आहे असं सूत्ररूपाने भगवंतांनी आपल्याला 2ऱ्या अध्यायात सांगितलंच आहे. पण आपण सगळे तर अज्ञानाने बांधलेले. मग काय करायचं? आपल्यासारख्या अज्ञानी जीवांना मोक्षपद प्राप्त करून घेण्याची योग्यता ती येणं जरुरी आहे. ती योग्यता हवी आपल्यासाठी. आणि त्यासाठी काय उपयोगी होणार आहे? तर त्यासाठी कर्म आणि उपासनेचा मार्ग गीतेने सांगितलेला आहे. ज्ञान तर महत्त्वाचं आहेच, पण ज्ञान मिळवण्यासाठी ज्या 2 पायऱ्या सांगितल्या आहेत त्यातली पहिली आहे कर्म आणि दुसरी आहे उपासना म्हणजे भक्ती. आणि त्या कर्माचा आरंभ या 3ऱ्या अध्यायापासून सांगितलेला आहे. म्हणूनच या अध्यायाचं नाव कर्मयोग असं आहे. या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. तो विचारतो, हा गा कर्म तुची अशेष, निराकरिसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविसी. कर्म हे निशेषपणे झालं पाहिजे हेही सांगतोस आणि ज्ञानाची सुद्धा महती सांगतोस. मग माझ्याकडून हे हिंसक काम म्हणजे लढाईचं काम तू का करून घेतो आहेस ते मला काही कळत नाही. आता बुद्धियोगाच्या द्वारे मनुष्य जिथे पोचतो तिथे कर्म आणि कर्ता असे कोणतेही द्वैतच उरत नाही मुळी. त्या दृष्टीने पाहिलं तर तू सर्व कर्मांचा निराश करतोस आणि पुन्हा माझ्या हातून एवढी हिंसा व्हावी, कितीतरी मोठं सैन्य तिथे जमलेलं होतं कुरुक्षेत्रावर, एवढी हिंसा व्हावी अशा प्रकारच्या आचरणाचा उपदेशही करतोस. हे श्रीकृष्णा, मला असा गोंधळात टाकू नकोस. मला एवढं सांग की माझं हित कशात आहे, मला श्रेयस काय आहे तेवढं फक्त तू मला सांग. तेव्हा भगवंत उत्तर देतात, अरे अर्जुना, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग शेवटी एकाच ठिकाणाला पोचतात. जशा पहा नद्या अगदी वेगवेगळ्या असतात पण सागराला मिळताना त्या एकच होतात ना. तसंच ज्ञानमार्ग हा वेगळा जरी वाटत असला तरी तो आणि कर्ममार्ग त्याच्याहून भिन्न दिसत असला तरी तो दोघंही आपल्याला मोक्षापदच नेणार आहेत. फक्त फरक काय आहे? ज्ञानाचा मार्ग हा विहंगम मार्ग. ते लोक तात्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात आणि कर्ममार्गाने जाणारे तेही तिथेच पोचतात आणि विहित कर्माच्या आचरणाने पोचतात, पण काही काळानंतर पोचतात, एवढाच फरक. ज्ञानदेव याच्यासाठी फार सुंदर ओवी लिहितात. ते म्हणतात, देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुलेने एके वेळी, मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. निश्चित शब्द फार सुंदर आहे यातला, की तो निश्चितपणे त्या मार्गाला जाऊन पोचणार आहे. पण कसा? हळूहळू ढाळे ढाळे. सुंदर उदाहरण दिलं आहे याच्यामध्ये, की पक्षी कसा एकदम उडून येतो आणि त्या फळावर बरोबर झेप घेतो, त्याला हवं ते फळ तो खाऊ शकतो. आता आपल्यासारख्यांना हे जमणार आहे का? आपला कसा राहील मार्ग? मग हळूहळू ढाळे ढाळे. आणि त्यासाठी कोणता मार्ग? तर कर्ममार्ग आहे. एखादी मुंगीसुद्धा वृक्षावरून एक एक फांदी करत हळूहळू त्या फळापर्यंत पोचतेच ना. तसंच कर्ममार्ग हा सांगितलेला आहे, तो जरी संथ दिसत असला तरी तो शेवटी पोचणार आहे त्या फळापर्यंत ज्याचं नाव मोक्ष असं आहे. ज्ञानदेव म्हणतात, ज्याला नदीच्या पलीकडे जायचं आहे
त्यांनी नावेचा त्याग कसा बरं करायचा? नाव घेऊनच जावं लागेल ना त्याला, नावेत बसूनच त्याला जावं लागेल, तेव्हा कुठे तो नदी पार करू शकेल. किंवा क्षुधाशांती करायची आहे, आपली भूक मिटवायची आहे, तर मग अन्न न खाता कसं चालेल? म्हणूनच म्हणोनी जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरे तू. जे जे उचित कर्म आहे आणि तुला अनायासे प्राप्त झालेलं आहे अवसरे करून, तर ते कर्म तू हेतुरहित, मनात फळाची आशा न धरता त्या कर्माचं तू आचरण कर. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे. तुला जे विहित कर्म तुला जे सांगितलेलं आहे, तुला नेमून दिलेलं जे कर्म सांगितलेलं आहे, ते म्हणजे तुझा स्वधर्म. त्या स्वधर्माचं जर तू आचरण केलंस तर तू निश्चितपणे त्या मोक्षपदाला जाऊन पोचशील. म्हणजे काय की कर्म हा मोक्षप्राप्तीसाठी हा पहिला आधार आहे, पहिली पायरी आहे शिडीची. आपलं नित्यनैमित्तिक स्वधर्माचं आचरण कर, हेच पुन्हा पुन्हा गीता सांगते. तू त्या निष्काम कर्माच्या आचरणाने निश्चितपणे मोक्षाला प्राप्त होशील. आता हे नित्यकर्म काय? शब्द नित्यकर्म वापरलेला आहे. नित्य म्हणजे काय? नेहमीचं. नेहमी करण्याचं कर्म म्हणजे आयुष्यभर चालू राहणारा हा अखंड यज्ञच आहे. कर्मालाच यज्ञ म्हटलं आहे पहा गीतेने. म्हणजे कर्माचं केवढं मोठं श्रेष्ठत्व इथे दाखवलेलं आहे. एकूण काय तर अध्यात्म हा केवळ जाणून घेण्याचा विषय नाही आहे, तो आचरण्याचा विषय आहे आणि नित्याच्या आचरणाचा विषय आहे. मी एक दिवस कर्म केलं, अगदी फळाची अपेक्षा न करता केलं, झालं आता माझं आयुष्यभराचं काम झालं, असं चालणार नाही. नित्य आचरण करायचं आहे. आणि कशाचं? तर जे विहित कर्म आहे, जो तुझा स्वधर्म आहे, त्याचं नित्य आचरण करायचं आहे. आणि आत्मज्ञान हा केवळ समजून घेण्याचा विषय नाही, तर तो अनुभवण्याचा विषय आहे. आणि हाच मुख्य सिद्धांत आहे या कर्मयोगाचा. म्हणून तर नामदेव पुन्हा पुन्हा सांगतात, एक तरी ओवी अनुभवावी. आणि आपलं प्राप्त कर्म अनासक्त वृत्तीने करणं हा नित्य यज्ञ आहे, त्यानेच तुला यश मिळेल. हा चिरकाल मोलाचा विचार, हा महत्त्वाचा विचार ज्ञानदेवांनी आपल्याला दिलेला आहे. स्वधर्म तोच आचरायचा, दुसऱ्या लोकांच्या धर्माचा विचार करायचा नाही. दुसऱ्यांचं कर्म जरी चांगलं दिसत असेल तरी तो आचरण करण्याचा आपण प्रयत्न करायचा नाही. हा स्वधर्माचा जो विचार आहे तो आपल्या सगळ्या आयुष्याला व्यापून दशांगुळे उरतो. आणि एक महत्त्वाचं, स्वधर्म या शब्दातील धर्म म्हणजे कोणताही उपासना धर्म नाही, तर पितृधर्म, पुत्रधर्म, पत्नी धर्म, नागरिक धर्म आणि अखेर मानवता धर्म, म्हणजे त्या त्या भूमिकेवरील कर्तव्य, ही धर्माची व्याख्या. आणि ज्ञानदेव तर ती अजून सोपी करून सांगतात. ते म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती. म्हणजेच काय? गीता जसं म्हणते तसं, यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते. मोठे लोक, वडील माणसं जे जे आचरण करतील तेच त्यांच्या खालचे लोक आचरण करतील, त्यांचाच ते समोर आपल्या मार्ग ठेवतील त्याप्रमाणे. आणि अज्ञानी लोक जे असतात त्यांना कशी शिकवण द्यावी याचंही उत्तम मार्गदर्शन ज्ञानदेव करतात. ते म्हणतात, मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा
अज्ञाना प्रगटवा धर्म तैसा आचरोनी. अंध माणसाला मार्ग दाखवण्यासाठी जसा डोळस माणूस त्याच्या पुढे पुढे चालतो आणि हा अंध माणूस त्याच्या मागे तीच वाट अनुसरत जातो, त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला आपण मार्ग दाखवावा. कसा? तर धर्म आचरून, स्वधर्माचं आचरण करून त्यांना मार्ग दाखवावा. आणि यात आणखी एक आला बरं का मध्ये आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो, म्हणून ज्ञानी लोकांनीही कर्म करीत राहणे अटळ आहे. मी आता ज्ञानी झालो, मला कर्म करण्याची गरज नाही, ही भावना त्यांनाही व्हायला नको. म्हणजे थोडक्यात काय, कोणतंही कर्म करताना आपली बुद्धी निष्काम आणि निरहंकार असावी, हे सोपे जावे. म्हणून मग काय करायचं, कर्म ईश्वरार्पण वृत्तीने करायचं. आणि चित्त कुठे ठेवायचं, तर चित्त आत्मस्वरूपावर स्थिर ठेवायचं. तिथे ते अढळपणे रोवून ठेवायचं. म्हणजे झाला ना कर्म, भक्ती आणि ज्ञानयोगाचा संगम. कर्म केलं ते कसं, ते ईश्वरार्पण बुद्धीने केलं आणि आपलं सगळं ज्ञान एकवटून आपल्या पुढे जे लोक होते, श्रेष्ठ लोक होते, त्यांना अनुसरून केलं, त्यांच्याकडून ज्ञान मिळवून केलं. म्हणून कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा संगम झाला. हे सगळे साधणे म्हणजेच आध्यात्मिक धारणा सांभाळणे. इंद्रियांच्या ओढीने मनात उत्पन्न होणारे आकर्षण कसं धोक्याचं असतं हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात, देखे इंद्रिये कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलविजेगा. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊनी जाये, तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे. विषय आपल्याला कसे अगदी मरणाचं सुद्धा दुःख देऊ शकतात ते या दोन ओव्यांमध्ये ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे. माशाला काय दिसतं, आमिष दिसतं. आपल्याला सुद्धा सुरुवातीला ते विषय सुखच दिसतं, पण नंतर कळतं की त्यामध्ये गळ लपलेला होता, तो दिसत नाही. माशाला आमिष दिसतं पण त्यात लपलेला गळ दिसत नाही. त्या आमिषाला भुललं तर ते आमिष प्राणसुद्धा हरण करतं. पण हे सगळं माहीत असूनही आपलं तसं आचरण होत नाही. कारण त्यासाठी आवश्यक असलेला संयम आपल्याला नसतो. म्हणून एक मार्ग सांगितला आहे आणि तो फार योग्य आहे, अतिशय श्रेष्ठ मार्ग सांगितलेला आहे. तो असा, श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनिष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजे आपल्या विहित कर्माचे आचरण करताना प्राण जरी गेला तरी ते उत्तम असते. पण हे सारे कळत असले तरी वर्तन मात्र तसं घडत नाही. याला काय कारण असावं, असं अर्जुनाला पडलेला प्रश्न, म्हणजेच आपल्याला पडलेला प्रश्न. आपल्यालाही असं वाटतं सगळं कळतं हो, पण वळत नाही. सगळं मला माहिती आहे पण वर्तन तसं होत नाही. त्याच्यासाठी काय करावं, तर भगवंतांनी त्याच्यावर सुद्धा उपाय सांगितलेला आहे. मंडळी, आपल्या मनात जो जो प्रश्न येतो किंवा जे जे प्रश्न येतात त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला गीतेमध्ये सापडतात. आपला तिथे ठेवला आहे ना पण प्रतिनिधी अर्जुन नावाचा, त्या अर्जुनाने आपल्यासाठी तसे सगळे प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरं भगवंतांनी आपल्यासाठी दिलेली आहेत. भगवंत म्हणतात की याच्यावर सुद्धा उपाय आहे. ही जी आमिष आपल्याला भुलवतात, या विषय वासना आपल्याला नको त्या मार्गाला नेतात, त्याच्यावर सुद्धा उपाय आहे. आणि तो कोणता, तर रजोगुणापासून उत्पन्न झालेले काम आणि क्रोध
तो माणसांचा वैरी आहे. हे दोघं माणसांचे वैरी आहेत आणि त्या वैर्यांमुळे आपण नको त्या मार्गाला, नको त्या दिशेला वळतो. कामैष क्रोधैष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन नमिह वैरिणम. यांच्यासारखे महाशत्रू तर नाहीच आहेत आपले. आणि हे कोणापासून उत्पन्न होतात तर रजोगुणापासून उत्पन्न होतात. मग काय करायचं या काम आणि क्रोधाचं? हे रजोगुणापासून उत्पन्न होतात. महाअशन महापापमा आहे हेही माहिती आहे. मग काय करायचं? महाखादाड आहेत. ज्ञानदेव म्हणतात महाखादाड आहेत. भोगांनी कधीही तृप्त न होणारे आहेत. जसं अग्नीमध्ये आपण जेवढं जेवढं तूप घालत जाऊ तसा तसा तो अधिक पेटत जातो, तसे आहेत हे काम आणि क्रोध. आणि अतिशय पापी असे आपले वैरी आहेत. ज्ञानदेव या कामक्रोधांचं वर्णन पुढील प्रमाणे करतात. ऐकण्यासारखं आहे ते म्हणतात, हे कामक्रोध पाण्या वाचून बुडवतात आणि अग्नी वाचून जाळतात. हे न बोलताच मनुष्याला घेरून टाकतात. हे शस्त्रा वाचून मारतात आणि दोरी वाचून बांधतात. हे चिखला वाचून गाळतात आणि जाळ्या वाचून गुंतवितात. ज्ञानी पुरुषाला तर प्रतिज्ञा करून मारतात. उदाहरण आहे ना आपल्या पुराणात, विश्वामित्र मेनका हे आपल्याला माहिती आहे. केवढे ज्ञानी होते विश्वामित्र, पण एका मेनकेला भुलले आणि सगळ्या त्यांचं साधना मिटून गेली. आणि या कामक्रोधाचा चिवटपणा केवढा की हे कोणाच्याही स्वाधीन होत नाही. अतिशय कठीण आहे काम आणि क्रोध जिंकणं. या वर्णनावरूनच काम आणि क्रोध मनुष्याचे किती प्रबळ शत्रू आहेत हे आपल्या लक्षात येतं. काम म्हणजे विषयांचं प्रेम. हे विषय जर मिळाले नाही तर जो आपल्या मनात उत्पन्न होतो तो क्रोध. त्याला आपण सामान्यपणे राग असं म्हणतो. मला राग आला कारण मला जी हवी हवी गोष्ट ती मिळाली नाही की राग. म्हणून या दोघांना जर जिंकायचं असेल तर उपायही सांगितलेला आहे. या दोघांना मारण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे परमेश्वराच्या प्रेमाने. परमेश्वरावर प्रेम करून या कामरूपी विषयाचं प्रेम नाहीसं होऊ शकतं. प्रेम आहेच आपल्याला, पण ते आपण कामावर करतो, विषय वासनांवर करतो. ते फक्त इकडे वळवायचं आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून परमेश्वराकडे ते आपलं मन वळवायचं आहे. शरीर धारण केल्यावर कर्म तर करावंच लागणार आहे. त्या कर्माची सांगड कर्तव्याचरणाशी म्हणजेच कर्तव्य पालनाशी घालून त्याला निष्काम बुद्धी आणि निरहंकार वृत्ती यांची जोड देऊन आपल्या नित्याच्या जीवनाला अध्यात्माची दिशा द्यावी असे ज्ञानदेव सांगतात. कर्तव्य पालनात आपण साधारणपणे आपल्या मुलाबाळांचा विचार करतो, आपल्या कुटुंबाचा विचार करतो. पण पुढे जाऊन ही दृष्टी थोडी थोडी व्यापक करत जायची. कुटुंबानंतर समाज, समाजानंतर देश आणि देशानंतर शेवटी संपूर्ण मानवजात यांच्या कल्याणापर्यंत जाऊन पोचावी असं ज्ञानदेव सांगतात. ते म्हणतात, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकाप्रती. म्हणजे ज्ञानीपुरुषांनी आपण कोणी या सामान्य लोकांपासून निराळं आहोत, वेगळं आहोत असं जाणवून न देता समाजमान्य मार्गाने समाजाला प्रगतीपथावर न्यायचं आहे. सारांश, कर्ममार्ग हा इहलोकी अभ्युदय आणि परलोकी उत्तम गती आणि अंती निःश्रेयस प्राप्त करून देणारे असल्याने कर्म टाकू नये असा उपदेश करीत ज्ञानेश्वरीच्या कर्मयोग नामक 3ऱ्या अध्यायाची समाप्ती इथे झाली. आता हा अध्याय संपला, पण पुढे आणखी या कर्माचा उपयोग आपल्याला
ते निःश्रेयस प्राप्त करण्यासाठी कसा होणार आहे ते पुढील भागामध्ये, पुढील अध्यायामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.